नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. सांगली महानगरपालिकाचा निकाल आज संध्याकाळी म्हणजे शुक्रवारी हाती आला आहे. सर्वच्या सर्व 78 जागांचा निकाल आता समोर आला आहे. त्यामुळे सत्ता स्थापन कोण करणार या चर्चेला जवळपास पूर्णविराम मिळाला आहे. कारण भाजपने आपल्या स्वबळावर 39 जागावरती विजय मिळवला आहे. खासदार विशाल पाटील व आमदार विश्वजित कदम यांनी त्यांना चांगलंच आव्हान तयार केलं होतं. तरी या सगळ्यांच्यावरती मात करत भाजपने 39 जागावरती आपल्या स्वबळावरती आपल्या उमेदवारांना विजय मिळवून देण्यात यश संपादन केलं आहे. खासदार विशाल पाटील व आमदार विश्वजित कदम यांच्या प्रयत्नाने काँग्रेसलाही यश मिळाले आहे. काँग्रेसने 18 जागावरती आपले उमेदवार विजयी केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही आपले वर्चस्व सिद्ध करत 16 जागावरती आपले उमेदवार विजयी केले आहेत. आपल्याच मदतीशिवाय महापौर होणार नाही हा विचार मात्र मतदारांनी या राष्ट्रवादी गटाचा हाणून पाडला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील गाडगीळ साहेब यांनी चांगली पेरणी केल्यामुळे त्याचाच हा विजय झाला आहे असे बोलले जात आहे. मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी 40 जागांची गरज असताना भाजपला एक उमेदवार कमी पडत आहे. आता या उमेदवाराची उणीव भरून काढण्यासाठी भाजप कोणाचा पाठिंबा घेणार याच्याविषयी चर्चा चालू असतानाच भाजपने शिंदे गटाचे निवडून आलेले 2 उमेदवार यांच्याची चर्चा सुरू केल्याचे दिसून येत आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्याशी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची बोलणी सुरू केल्याचे वृत्त आहे. उपमहापौर पद देण्याची भाजपची तयारी आहे व त्या दिशेने बोलणी सुरू आहेत अशी चर्चा आता सगळीकडे सुरू आहे. भाजपमध्ये मोठ्या संख्येने उमेदवार निवडून आले असले तरी काही दिग्गज नेत्यांना पराभव पाहावा लागला आहे. तर काही ठिकाणी अगदी नवीन चेहरेसुद्धा सभागृहामध्ये आता आपल्याला दिसून येतील. 2च दिवसामध्ये सगळे चित्र स्पष्ट होऊन सांगली महानगरपालिकेचा नवीन महापौर कोण येणार हे आपल्याला नक्की पाहायला मिळेल. अशाच बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.